सिद्धिराज, हे सीसीटीव्ही फुटेज या केसमध्ये अगदी महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे। हो अर्थातच मॅडम, त्या ड्रायव्हरचा चेहरा किंवा नुसतं गाडीची नंबर प्लेट जरी आपल्याला स्पष्ट दिसली ना मॅडम, हा एकच पुरावा पुरेसा असेल केस सॉल्व्ह करण्यासाठी। खरंच तुम्ही म्हणताय ना तसंच होऊ दे। श्रीकांत सर आणि आनंदींना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा। का माझ्या डोक्यात सारखे तेच तेच विचार येत आहेत। नाही मला मला नाही करायचा हा विचार। का मी सारखा सारखा जयंतचा विचार करते? नाही नाही नाही, मला जयंतचा विचार करायचा नाहीये। मी दुसरा काहीतरी विचार करते। हा, बाळ, माझं बाळ, हो बाळाचा विचार करते। का होत नाहीये माझ्याने हे? का माझ्या डोक्यात सारखे जयंतचे विचार येत आहेत? नाही, मला नाही करायचंय जयंतचा विचार, नाही करायचंय मला जयंतचा विचार। बस बस, मला नाही सहन होते आता, नाही होते सहन। इन्स्पेक्टर नाईक कुठे आहेत? ते वय सस्पेंड झालेत। काय? अहो पण आमची केस त्यांच्या अंडर होती। माहित आहे मला, तुम्हीच तर त्यांचा कार्यक्रम केलात ना। बरंच झालं, पण म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला नक्कीच मदत करू शकता ना? काय की आमच्या केसच्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज मिळालं ते आम्हाला बघायचं आहे फक्त, तर तेवढंच आम्हाला दाखवा। वकील कुठे? त्याच्याशिवाय काय होणार नाही। वकील? नाही, एक मिनिट, वकिलांचा काय संबंध? नाही, केस तर आमचीच आहे, म्हणजे आम्हीच तक्रार केली आहे, तर तुम्ही आम्हाला पुरावा का नाही दाखवू शकत? काही प्रोसेस असते। ते काही नाही, प्रोसिजरच्या नावाखाली पुरावा दाखवण्याची टाळाटाळ करताय तुम्ही फक्त साहेब। साहेब हे बघा, आम्ही तुम्हाला कायद्याच्या बाहेर जाऊन काहीतरी करा असं अजिबात सांगत नाही। तुम्ही फक्त सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दाखवा इतकंच म्हणणं आहे। पुरावा फक्त आम्हाला दाखवा। तो दाखवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मनात आलं की पुरावा मिळाला असं नसतंय, आधी चार्जशीट फाईल करावी लागते। अहो मग का नाही केली तुम्ही चार्जशीट फाईल? अहो रात्रीपासून तुम्हाला फुटेज मिळालंय ना, मग रात्रीपासून आतापर्यंत बराच वेळ तो फाईल करायला। अच्छा, म्हणजे आमचं काम तुम्ही आम्हाला शिकवणार? तुम्ही तुमचं काम करत नसाल तर मग दुसरं काय करणार साहेब? हो, उगाच वाकड्यात शिरू नका। अहो वाकड्यात शिरत नाही आहोत साहेब आम्ही, पण तुम्ही जनतेचे रक्षक आहात आणि आम्हाला फक्त न्याय हवा आहे साहेब, आणि न्याय देणं तुमचंच काम आहे ना। ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आम्ही पण बघतो तुम्ही कसा नाही दाखवत ते। बसा मॅडम।
बसा 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 म्हण. आलोच मी. बोला आता काय? साहेब, सिद्धिराज गाडे पाटील बायकोबरोबर ठाण मांडून बसलेत. मी अजून त्यांना किती वेळ प्रोसिजर आणि चार्जशीटची कारणं देऊन थांबू? अहो, माझ्या अंगाशी येईल हे. आणि मला CCTV फुटेज दाखवावं लागेल. अहो, नाहीतर माझी नोकरी जाईल. तुम्हाला माहिती आहे ना साहेब, याच्या अगोदरच्या इन्स्पेक्टरची काय अवस्था केली त्यांनी. असं काही होणार नाहीये. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीत त्यांना CCTV फुटेज दाखवू नका. गिव्ह मी सम टाइम. मी बाहेरनं फिल्डिंग लावतो आणि असं बघतो की ते स्वतःच पोलीस स्टेशन सोडून निघून जातील. ठीक आहे साहेब, जे काय करायचं ते लवकर करा. मी अजून त्यांना फार वेळ थांबू शकत नाही. मी बघतो काय करायचं. दिवसेंदिवस हा सिद्धिराज गाडे पाटील जास्तच डिफिकल्ट होत चाललं. चांगलं किडनॅप केलं होतं त्याला, त्या भावनांनी सोडवलं. असं काहीतरी करायला हवं.